आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। अंबी पोलिसांचे उल्लेखनीय कार्य, अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ केले उघड। पुण्यातील 4 आरोपी अंबी पोलिसांच्या जाळ्यात। दिनांक 17 रोजी परंडा तालुक्यातील सोनारी जवळील हरणवड्याच्या पुलाखाली पाण्यात एका अज्ञात महिलेचा मृतदेह अंबी पोलिसांना आढळून आला होता। याबाबत रामकिसन दगडू कुंभार, पोलीस नाईक नेमणूक, पोलीस ठाणे अंबी यांनी दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलीस ठाणे अंबी येथे 142/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103, 238 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता। यानुसार सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता। सदरील अनोळखी महिलेच्या खुनाच्या क्लिष्ट गुन्ह्याचा विशेष टीम तयार करून गुन्हा उघड करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार सदर गुन्ह्याचा काहीही पुरावा नसताना सदर भागात सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यातील एक संशयित वाहन दिसून आल्याने त्याचा मार्ग काढून प्रत्येक मार्गावरचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर वाहन स्विफ्ट डिझायर ही निष्पन्न झाल्याने या वाहनाबाबत माहिती घेतली असता सदरची कार ही पडेगाव श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील असल्याची माहिती मिळाल्याने विशेष टीम यांनी पडेगाव येथे जाऊन वाहनाचा शोध घेतला असता सदरचे वाहन हे पडेगाव येथे मिळून आले। सदरचे वाहन हे चालकासह ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने संदीप उत्तम तोरणे, वय वर्ष 34, राहणार पडेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर असे सांगितले। पोलिसांनी त्यास सदर गुन्ह्याचे अनुषंगाने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यावर त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरची मयत महिला ही मूळ ब्राह्मणी, तालुका श्रीरामपूर येथील असून तिच्या गावातील विश्वास नामदेव झरे याच्यासोबत अनैतिक संबंध होते। ती विश्वास झरे यास नेहमी पैशाची मागणी करून त्रास देत होती, म्हणून विश्वास झरे यांनी संदीप तोरणे, सोमनाथ रामनाथ कराळे, वय वर्ष 27, महेश कुंडलिक जाधव, वय वर्ष 19, दोघे राहणार ब्राह्मणी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर असे तिघांना मिळून एकूण 92,000 रुपये देऊन सदर महिलेचा काटा काढून टाका व तिला लांब घेऊन जाऊन मारून कुठेतरी फेकून द्या असे सांगितल्याने आम्ही तिघांनी मिळून दिनांक 16 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास संबंधित महिलेस नेवासा फाटा येथे घेऊन तिला सांगितले की आपल्याला तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जायचे आहे असे सांगून तीस स्विफ्ट डिझायर मध्ये घेऊन नेवासा फाटा, घोडेगाव, अहमदनगर, कडा, आष्टी, जामखेड, खरडा, अंबी या मार्गाने सोनारी गावचे पुढे असलेल्या नदीच्या पुलावर